नमस्कार. आज आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 35. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोह मृतूनां कुसुमाकरः. श्लोकाचा अर्थ: तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष आणि ऋतूंतील वसंत मी आहे. सामवेदात बृहत्साम नावाची एक गीती आहे. त्यात इंद्ररूपी परमेश्वराची स्तुती केली गेली आहे. अतिरात्र यज्ञांमध्ये हे एक पृष्ठस्तोत्र आहे. सामवेदामध्ये सर्वात श्रेष्ठ असल्याने या बृहत्सामाला भगवंतांनी आपली विभूती म्हटले आहे. वेदांच्या जितक्या छंदोबद्ध ऋचा आहेत त्या सर्वांमध्ये गायत्री ही मुख्य आहे. श्रुती, स्मृती, इतिहास व पुराण इत्यादी शास्त्रांमध्ये जागोजागी गायत्रीचा महिमा भरलेला आहे. गायत्रीला वेदजननी म्हणतात, कारण हिच्यापासूनच वेद प्रकट झाले आहेत. स्मृती आणि शास्त्र ग्रंथांमध्ये गायत्रीचे फार वर्णन केले गेले आहे. गायत्रीमध्ये स्वरूप, प्रार्थना आणि ध्यान तिन्ही परमात्म्याचेच असल्याने तिच्या उपासनेने परमात्म तत्वाची प्राप्ती होते. म्हणून भगवंतांनी गायत्रीला आपली विभूती म्हटले आहे. महाभारताच्या काळी महिन्यांची गणना मार्गशीर्षापासूनच प्रारंभ होत असे. म्हणून हा सर्व महिन्यांमध्ये प्रथम मास मार्गशीर्ष होय. तसेच या मासामध्ये केलेल्या व्रत उपवासांचे शास्त्रांमध्ये महान फल सांगितलेले आहे. नव्या अन्नाची इष्टी म्हणजे यज्ञ याचीही याच महिन्यात विधान आहे. वाल्मिकी रामायणामध्ये याला संवत्सराचे भूषण असे म्हटले आहे. अशा प्रकारे इतर महिन्यांपेक्षा यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणून भगवंतांनी याला आपले स्वरूप असे म्हटले आहे. वसंत हा सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ आणि सर्वांचा राजा होय. याच्यामध्ये पाण्याशिवायच सर्व वनस्पती या हिरव्यागार आणि नवीन पत्रपुष्पांनी भरलेल्या असतात. यामध्ये अधिक उष्णता नसते आणि थंडीही नसते. या ऋतूमध्ये बहुतेक सर्व प्राण्यांना आनंद वाटतो. म्हणून भगवंतांनी याला आपले स्वरूप म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 36व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.